बोला। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य राजन नाईक जी यांनी जी लक्षवेधी उपस्थित केलेली आहे ही वसईच्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर आहे। वसईचं भवितव्य, वसईच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य या प्रश्नावर अवलंबून आहे। अध्यक्ष महोदय, हे जो 2001-2021 पर्यंतचा जो विकास आराखडा तयार केला होता तो संपून आता 5 वर्ष झालेली आहेत। अध्यक्ष महोदय, आणि नवीन विकास आराखडा तयार करण्याची काहीही चिन्ह दिसत नाहीयेत। आता सन्माननीय मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं त्यामध्ये त्यांनी म्हटले की डीडीटीपी दिलेला आहे, पण तो डीडीटीपी 3च दिवस आमच्याकडे येतात। अध्यक्ष महोदय, प्रभारी चार्ज त्यांना दिलेला आहे। 3 दिवस सोलापूर, 3 दिवस वसई विरार महानगरपालिका, आणि त्यामध्ये इतर बाकी इतकी कामं असतात की त्यामध्ये डीपी करण्याचा वेळच त्यांना मिळत नाही। अध्यक्ष महोदय, दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी अध्यक्ष महोदय, ही महानगरपालिका बनत असताना 53 गावांचा समावेश या महानगरपालिकेमध्ये झालेला आहे। अध्यक्ष महोदय, आणि 21 महसुली गावांचा विकासाचा आराखडा बनवण्याची जबाबदारी महानगरपालिकेवरती आहे। वसई हा असा प्रदेश आहे जो मुंबईला ऑक्सिजन पुरवतो, ब्रीदिंग झोन म्हणून वसई ओळखली जाते। आज वसईची अशी अवस्था आहे अध्यक्ष महोदय अनधिकृत बांधकामांमुळे की वसईचा हा ब्रीदिंग झोन धोक्यात आलेला आहे, मुंबईचा ऑक्सिजन धोक्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, आणि जसं सन्माननीय सदस्य राजन नाईकजींनी सांगितलं की बुलेट ट्रेन येते, मेट्रो येतोय, कोस्टल रोड येतोय, अलिबाग कॉरिडॉर येतोय, इतके मोठे मोठे प्रकल्प वसई विरार नालासोपाऱ्यामधनं जात आहेत। त्या सगळ्याचा मेळ जर स्थानिक विकासाची घालायचा असेल अध्यक्ष महोदय, तर जागतिक दर्जाचे नगर रचनाकारांची तिथे गरज आहे। अध्यक्ष महोदय, त्यामुळे माझी अशी ठाम मागणी आहे अध्यक्ष महोदय की ही सूचना रद्द करून एक तज्ञ लोकांची, ज्यामध्ये नगर रचनाकार असतील, ज्यामध्ये पर्यावरणवादी असेल, कारण की हा वसईचा हरित पट्टा संरक्षित ठेवण्याची खूप गरज आहे। अध्यक्ष महोदय, बावखळ संवर्धन करायची गरज आहे। जो हरित पट्ट्यामध्ये 2च मिनिटं अध्यक्ष महोदय, हरित पट्ट्यांमध्ये जो FSI वाढवलेला आहे तो कमी करण्याची गरज आहे। असे अनेक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय। ह्या हरित पट्ट्याला वाचवण्यासाठी अध्यक्ष महोदय हा मार्च महिना आहे 2010ला, 5 मार्च 2010ला आम्ही अमानुष लाठी हल्ला झेललाय अध्यक्ष महोदय वसईकरांनी, असंख्य वसईकरांनी रक्त सांडलेलं आहे। माझी या शासनाकडे विनंती आहे की आमचं हे सांडलेलं रक्त वाया जाऊ देऊ नका अध्यक्ष महोदय, आम्ही पुढच्या पिढ्यांसाठी हे रक्त वाहिलेलं आहे। तर मला अशी विनंती करायची आहे शासनाला अध्यक्ष महोदय की पुढच्या भविष्यासाठी, येणाऱ्या पिढ्यांच्या 50 वर्षांच्या भविष्यासाठी ही सूचना रद्द करावी, आणि तिथे तज्ञ नगर रचनाकार, पर्यावरणवादी आणि पायाभूत सुविधांमधले जे तज्ञ असतील अशांची कमिटी करावी आणि आराखडा बनवावा, आणि त्यासाठी एक बैठक मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी घेतील का, अशी मी त्यांना प्रश्न विचारते। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आपल्याला साधारण ELU नंतर आपल्याला सुद्धा विकास आराखडा डिक्लेअर करण्यासाठीची जी मुदत लागते, विहित मुदत, त्या मुदतीमध्ये जसं मी सांगितलं तसं आपण हा आराखडा डिक्लेअर करू। अध्यक्ष महोदय, साधारण नोव्हेंबर 2025ला जी सगळी टीपीची टीम दिलेली आहे ती जॉईन झालेली आहे अध्यक्ष महोदय। तर त्यामुळे आपण त्यांच्यावर थोडा विश्वास ठेवून अध्यक्ष महोदय की आपल्याला तो आराखडा तयार करून देतील। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, जो हायस्पीड रेल्वे किंवा बुलेट ट्रेनचं जे होतं ते आपण या डीपीमध्ये सगळं समाविष्ट केलेलं आहे, आणि त्याप्रमाणे त्याच्याच्या अनुषंगाने जे होतील नंतरचे बदल ते आपण रिवाइज डीपीमध्ये समाविष्ट करू अध्यक्ष महोदय। याच्यामध्ये अजून एक गोष्ट अध्यक्ष महोदय की आपण कन्सल्टंट नेमलेला आहे। तर आता स्नेहा दुबेंनी जे सांगितलं की बाबा हे काही होतच नाहीये, ह्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला हरित पट्ट्याचा वगैरे, तर ज्या कन्सल्टंट आणि आमचे जे टीपीचे नेमलेले अधिकारी आहेत आणि आपले सदस्य स्नेहा दुबे आणि आम्ही राजन नाईक, या सगळ्यांची एक एकत्रित बैठक अध्यक्ष महोदय मी माझ्या दालनामध्ये बोलवून ह्याचाच आढावा घेते अध्यक्ष।